झूला कात्रजला खूप मोठं प्राणी संग्रहालय आहे आणि सोबत आहे आमच्या माधुरी. लास्ट टाइम आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही इगतपुरीला गेलो होतो सीतारामकडे. आज ते पण पुण्यात आहेत आपल्यासोबत आणि आम्ही चाललोय आता मज्जा करायला. मुलांना घेऊन चाललोय झू बघायला आणि यांना तिथेच सोडून येणार आहे झू मध्ये. कोणाकोणाला सोडायचं झू मध्ये? 1, 2, 3 आणि 4 नंबर पुढे बसलेली तिला सोडायचं हिला. चला आज मज्जा करूया सगळेजण. हो ना? भेटूया आता झू मध्ये. कधीच इकडे येत नाही मला म्हणजे ना असं मध्ये पुसायला पण नको. ही तुळशी बाग आहे ना पुण्याची. अजून पहिले गणपती आपण ऑटोने यायला होतो ताई. हे बघा दगडूशेठ काढते. दगडूशेठ हलवाई गणपती पुण्याचे प्रसिद्ध. बाप्पा कर गेला अजून दिशायची आपल्या इथे दिशा. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर किती छान आहे याचं. वा बाप्पा केला. आणि आता इथून स्टार्ट होते तुळशीबाग. स्वस्तात मस्त. दोन्ही साईड दुकानच दुकान. मला दुकानाचं ज्यावेळी माल द्यायचं कपड्याचं मी दोन्ही खाणार. पोहोचलोय आता झूला आणि इकडे सगळ्यांचा नाश्ता चालू आहे. तुम्ही काय घेतलंय का? पावभाजी. इकडे मिसळ पाव. तुम्ही का बसलाय? काय येत आहे आपलं? आम्ही ना तुझ्यात बसणार नाही पण मग देऊ शकता तुम्ही. तू काय खाते? आणि इथे झूच्या इथे जिथे पार्किंग आपण करतोय त्याच्या इथे सगळी असे हॉटेल्स पूर्ण अशी हॉटेलची लाईन आहे. तुम्ही ते नाश्ता करू शकता. आम्ही आता इथे थांबलोय श्री गणेश डोसा सेंटर यांच्या इथे. चव भारी ना. आम्ही पोहोचलो आता इकडे आणि इकडे आहे तिकीट घर. हे गेले तिकीट काढायला. आणि हे आहे राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्य प्राणी संशोधन केंद्र कात्रज. चला झू मध्ये. चला पहिले दर्शन झालंय आहे माकडांचं. आता पुढे चाललोय आम्ही. आता कुठे चाललोय ताई आपण? सर्प उद्यानाकडे चाललो. अच्छा. यस यस. यू आर अ ब्रिलियंट स्टुडंट.
तिथं वरती बघा त्या याच्यात एवढे ते साप नेखा इथे झाडावर शांत निवांत बसलेत साप. हा एक जवळ आहे. किती जवळ आहे कासव ब्लॅक पाटीचा. सर्प उद्यान, लाल कानाचे कासव तेच आहे ना आपण बघितले. आता आपण बघितले लाल कानाचे कासव. फोटो जा, फोटो काढायचा. इथे दिसत पण नाही त्याच्यातून. आता आपण बघितला आहे जाळीदार अजगर. बापरे, डेंजर आहे ना. हे बघा, हे नवीन कासव आहे. वाव, किती छान आहे ना. एवढे प्राणी एवढे एकदम जवळ पहिल्यांदा. 3 आहे 3. मस्त उन्हामध्ये बसतो. हा, तुमच्याकडेच बघतोय. मस्त आहे ना. किती मोठा आहे तो. एवढे प्राणी प्रत्यक्षात कधी बघितले असते आपण. बघायला आलोय ग्रीन इग्वाना. बाप, किती मोठे मम्मा. नाही, ब्लॅक मगरमच्छ. घडियाल मगर बघतोय आता आपण. काय बाळा, दोन मगर. मगरमच्छ.
गुड्डी हे बघ तिकडे पान कासव. तू बोलव ना. रुबा किती छान स्विमिंग करतात. तुला येतं का? नाही ना. तो वरती बघ ना. आपल्याकडे हा चालला होता. चल चला. बिनविषारी मोठी मग जाते का जवळ? नको. स्किन बघ ना कशी. चला जाते का जवळ? ना बघा आम्हाला इकडे छोटंसं घर दिसतंय. किती क्यूट आहे. काही निघाला बाहेर तर काय करायचं नाही ग. हे आहे काय हे छोट्या काय ग सौ छोट्या साप. हा तेच प्राणकरिता प्रतिबंध कंपाऊंड. थांबा एक मिनिट. इकडे ना छोटे साप राहतात. माझी लिपस्टिक सारखी निघाली. सौ तुझी नाही निघाली. माझी बघू. नाही निघाली. मला सौला बघायचं. सौ काय बघायचं तुला? मला जास्त करून ॲनिमल्स बघायचे. कुठले सगळ्यात जास्त? वाघ आणि लायन. मला ना हत्ती आवडतो. अहो तुम्हाला सांगू का? क्रोकोडाईल स्वतःचा ॲलिगेटर होता आणि क्रोकोडाईल पेक्षा तुम्ही बघितला असेल. आता मगाशी त्याने तोंड वरती केलं. आता नेक्स्ट व्हिडिओ आहे ते आपली आणि परी करणार आहे. पुढे बसू. हे या येडीला बघा. ये ना इकडून. बघा कसं बांधून ठेवले आहे मला स्वतःला. कारण की मी कुठे नाही जाऊ. पण मी जायलाच पडतो. स्वतःलाच बांधले स्वतःच हँडल करते. पण आता स्नेक झोन मधनं बाहेर निघतोय. आता आपण चाललोय वेगळी. चला 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 चला. आता तुम्हाला माहिती आता इथं लिहिलंय मोर गिधाड. म्हणजे आता इथं मोर आणि गिधाड भेटणार आहे. मला मोर खूप आवडतो. मोर सांगा बघूया. मोर हवा इतकी चालू आहे बघा तुम्ही. मोर म्हणजे पिकॉक. हे बघा कसले भारी झाड आहेत. अख्खी ग्रीनरी इकडे बाजू. ग्रीनच असणार ना. ब्ल्यू असणार. आता स्टेअर्स आहेत. आता स्टेअर जास्तच मोठे आहे. इथं बघा नदी आहे. इथं वीराचे पाय दुखत होते. वीरा काकाच्या खांद्यावर सुकली. तुम्हाला दाखवू बघा तिकडे बगडे बसलेत. इथं नदी जी सुकली आता. वरती मोर आहे. ते वरती कोपऱ्यात बघ. 3-4 आहे. 3-4 आहेत खाली. हे राणीच्या घराजवळ राहतात मोर. तिकडे आपल्याकडे आहे ना. बघितलं इथं वल्चर दिसत नाही. वल्चर होता की काय? बगडा. बगडा नव्हता. बगडा होता. नाही ग गिधाड. हा गिधाड नाही पण दिसत नाहीये ते.